चल. ताई, असं त्यांना एकटं सोडून कसं जायचं? अशी काय करतेस तू? अगं लग्न ठरलंय त्यांचं. नवरा बायको होणार आहेत ना ते. मग जरा छान गप्पा मारू देत की एकमेकांशी. तेवढंच एकमेकांना समजून घेतील. तू पण ना. चल आता. चल. तायडे, तुझ्या मम्मीला माझ्याकडून 3 वेळा सॅल्यूट सांग. कसली भारी झाली हा. खरंच माझ्या आईच्या हातच्या फणसाच्या भाजीची आठवण आली. तू खा ना. होय. तू बरी आहे ना? काही झालंय? नाही, कुठे काय, ठीक आहे. तायडे, मी भाऊ आहे ना आता. मग तुला वाटत असलो तरी लो बॅटरी नाहीये मी. मला कळतंय सकाळपासून तू काहीतरी वेगळीच वागते. तुझीच बॅटरी डाऊन झाली. हे वाघाची शेळी का झाली आहे? काय झालंय खरं सांग मला. जाऊ दे रे. नाही नाही खरं सांग काय झालंय. मी जेवणार नाही तर. मॅक, मग सांग काय झालंय ते. काही नाही रे, घरी थोडा प्रॉब्लेम चालू आहे. म्हणजे आशुताईचा साखरपुडा आहे ना, हा तर थोडे खर्च वाढलेत. मम्मी पप्पा करतात प्रयत्न, म्हणजे कसं बसं मॅनेज करतोय. त्याचंच वाईट वाटतंय. म्हणजे ते असे बोलून दाखवत नाही रे, असं दाखवतात की सगळं चांगलं चाललंय. पण मी ऐकलं ना रात्री, पप्पांनी उसने पैसे घेतलेत आणि माझ्याकडे आता काहीच नाहीये त्यांना हेल्प करायला. पगार झाला नाहीये ना आपला अजून, त्याचंच थोडं टेन्शन आलंय. हे सांगत नव्हतीस मला. मला पण समजतं नाही. आता माझ्या आई बाबांचे पण सेम प्रॉब्लेम आहेत ना. तुला माहितीये माझं पण स्वप्न आहे हे असंच, की मला माझ्या आई बाबांसाठी असं छोटंसं छान घर बांधायचं. होईल तुझं स्वप्न पूर्ण. स्वामी आहेत ना. हा स्वामी आहेतच आणि जय सर पण आहेत ना. शायनर. तायडे, मला माहित आहे तुझं काही त्यांच्याशी फार पटत नाही, पण सर चांगले आहेत ग. आता मी बोललो ना हे घराचं, माझं घर बीर बांधायचंय तर लोन पाहिजे, तर त्यांनी लगेच सँक्शन केलं. आणि आता पण मला लोनच्या हप्त्याला काही कमी पडले ना, तर ते सॅलरी ऍडव्हान्स मध्ये देतात मला. 1 मिनिट, हे तू पण अप्लाय कर ना ऍडव्हान्स सॅलरीसाठी. तुला पण देतील सर. ऍडव्हान्स सॅलरी? हा, आपल्याकडे पॉलिसी आहे, सरांनीच सुरू केली आहे. पण मला पण मिळेल? का नाही मिळणार? तू एम्प्लॉई आहे. अरे बाबा, तू फक्त एक ऍप्लिकेशन तयार कर, सरांची त्याच्यावर साईन होईल, HR ने अप्रूव्ह केलं की तुझ्या हातात ऍडव्हान्स सॅलरी. खरं? मग गेलं का टेन्शन सॉल्व. थँक्यू मॅक. नको रे, थँक्यू नको. जेव आता. Thank you.